खरंच मम्मी यूट्यूब चॅनलवर तर आज मी लवकर आवरले आणि तयार झाले पटकन आणि थोडंसं म्हणजे लवकर हा वर लागून फॅनला फॅन लागा नको फॅनला लागेल दादा आमचा गाईज दादा आमचा आता मोबाईल बघत नाही मध्ये पण बघत नाही आता स्कूलला जाणार हा आणि आता माझा दादा फक्त काय खेळतोय माहिती तुम्हाला फक्त खेळणे खेळतो इकडे येऊन सांग दादा दादा इकडे येऊन सांग टँक बनवते टँक आज स्टँड बनवतोय आणि आता माझ्या दादाला इकडे दादा खिचडी दादा खिचडी दादाला आता दादाला खिचडी बनवली त्याच्या मम्मीने आता त्या दादाला खिचडी खाऊ घालते मी मस्त पैकी चल दादा लवकर ये चल टँक बनायचं चल टँट बनायचं टँट एक घास खिचडीचा दादा स्टँड असं दादाच्या मागे लागून 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 पळून पळून खाऊ घालावं लागतंय तेव्हा दादा खातोय आमचा म्हणजे दादाला बघते बोलवते आणि दादाला खाऊ घालते तर आम्हाला जायचंय तुम्ही आम्हाला म्हणजे हमेशा बोलत असतात कमेंट येतात तुमचं ऑफिस कसलं आहे तर लय वेळेस सांगितलंय मी 23 वर्षापासून म्हणजे मी बोईसरमध्ये आले तेव्हापासून मी थोडी थोडी जमीन घ्यायची तुम्हाला सांगते म्हणजे सगळ्यात पहिले मी 1 गुंठा घेतला स्वतःसाठी घेतला होता दागिने वगैरे ऐकून पण मग त्याच्यामध्ये मी अर्ध्या गुंठ्याचंच घर बनवलं स्वतःसाठी राहण्यासाठी आणि अर्धा गुंठा मी त्याच म्हणजे थोडंसं मला त्याच्यामध्ये जास्त निघाले मग अर्धा गुंठा मी सेल केला मग तेव्हापासून जी मी आज 23 वर्ष झाले मी जमीन घेते कुठे 2 गुंठे कुठे 5 गुंठा कुठे 3 गुंठा असं घेऊन ठेवते आणि मग मी ती सेल करत राहते परत ते पण करते मी रूम पण बनवून देत असते प्रत्येकाला आणि मी स्वतःसाठी पण खूप सारे बनवून ठेवलेलं आहे तिकडे रूम वगैरे माझं ऑफिस आहे ना तिकडे माझे 15-20 रूम आहेत स्वतःसाठी आणि बरीच जमीन पण घेऊन ठेवलेली आहे असं वाटलं का मी थोडी शेल करते आणि परत माझ्यासाठी ठेवून देते असं म्हणजे आहे देवाच्या कृपेने जेव्हा आपलं मधामध्ये टेन्शन झालेलं तेव्हा मी मेन रोडला शॉप होते माझे 4 शॉप त्या टायमाला मी 4 शॉप काढले तर त्या टायमाला मी ते म्हणजे असंच गेले किटू दादा मम्मीने भारी खिचडी बनवली दादा आवडली तुला मग इकडे येऊन खा इकडे असं लहान बाळ नाही ना कोकूच्या पाठीमागं पळून पळून खाऊ घालत लागत तसं नाही राजा ना माझ्या सोन्याच्या तुकड्या बॉटल खोलून नका अगं माझी सोन्याचा तुकडा माझ्या बाळ इतकं गुणाचं आहे तर आम्ही तेच सांगत होतो की माझं तेच 25 वर्षापासून म्हणजे 22-23 वर्ष झाले तर तेव्हापासून आम्ही जमीन सेल करतो विकतो सेल करतो तेव्हापासून मी तोच बिझनेस करते तर मग ऑफिसला मी माझं स्वतःच फोन आला की मी जाते कोणाला हा ऑफिसला पण दिवसभर जाऊन नसलं तर 2-3 कस्टमर तर येऊनच जातात ऑफिस बंद असलं तर मग जात नाही त्याच्यामुळे मला कंटिन्यू ऑफिसला जावं लागतं असं आहे मी दिवसभर बसले का तर भरपूर आपल्याला हे भेटतात कस्टमर आणि आपण जर घरीच थांबलो तर मग आपल्याला भेटणार नाही त्याच्यामुळे आम्हाला दोघांवर बाईकला जावं लागतं आम्ही तिथे ऑफिस बनवलं आता दुसरं गाडी पण चालू लागते हा आणि मग तिकडे पप्पाला ट्रिप असल्या ना टेम्पोच्या मग पप्पा ट्रिप पण मारतात तिथल्या जवळच माझ्या ऑफिसच्या जवळच आणि नसल्या तर मी तर जास्त मारू देत नाही पप्पाला आता सध्या ट्रिप आता सध्या घरीच हा आता सध्या घरीच आहे 6-7 महिने झाले पप्पाला नाही जाऊ देत मी ते जाऊ द्या आपण आपलं घरच्यातलेच कामं करू मलाच हेल्प करा माझ्या बिझनेसमध्ये तुम्ही ते हे करतात आता पार्टीवाले आले का जमीन कुठे दाखवायची का पहिलं मलाच उठून पळावं लागायचं इकडे थोडीशी लांब असली जमीन की दाखवावं लागायचं आता आता पप्पा दाखवतात मग मी ऑफिस मध्येच बसून राहते आणि मग पप्पा पण शेल कशी करायची पप्पाला नाही जमत ते मला माहिती आहे ना त्याच्यामुळे मीच करते ते थांब एक घास असं रडल्यावर काय बोलते नॉर्डेस किटू दादाला शिस्त का लागत नाही किटू दादा त्रास देणार आता शाळेत गेलो मग आई काय करत मग आईला कितीच बापरे किती कामं राहतील मग आईला काय मग माझ्या दादाला पटकन डब्बा बनवून द्यायचा मम्मी बनवून देईल आता कधी आई बनवून देईल कधी मम्मी बनवून देईल कारण दादा मग माझ्या बाईला काय टिफिन बनवून द्यायची माझ्या राजाला काय नाही सगळं काही बर्गर टिफिनला पण बर्गर खाते का दादा मग बोलायला लागले माझ्या बर्गर खाऊन गेली पोरं तुझे बर्गर खाऊन घेतील पहिले शाळेत तर जा करायची चिंता कर स्कूलला जाणार माझं बाळ सगळं घेतलंय आता ऍडमिशन होते माझ्या बाळाचं चाललंय एकदम ठिकाणी चांगल्याच स्कूलला त्याच्यामुळे 17-18 तारीख सांगितली जाईल माझं बाळ आता बॉबी मामा कोमल आतू सगळे येणार तिकडे काय किटू आणि 31चा आमचा काय प्लॅन अजून काही हे नाही झाला
बघू कुठं जायचंय काय जायचंय. हा. मला जायचं होतं बुद्धगया. बरोबर चालेल बुद्धगयाला जायचं होतं मला. चाललं होतं खूप दिवसानंतर. म्हणजे मी गेलेली पहिली. माझी आई होती तेव्हा. माझी आई, मी, कोमल, मी पायात चप्पल घालते. माझ्या पायाला मुंगे येतात चप्पल नाही घातली तर कोमल, मी, 21 दिवस होतो आम्ही. सगळं मथुरा, आपलं बुद्धगया, वाराणस सगळं 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 पाहिलं. काठमांडू, नेपाळ बाउंड्री, तिकडे सगळीकडे गेलेलो आम्ही. तर मी 21 दिवस होते तेव्हा. बबली कॉलेजला होती आपली, नर्सिंग करत होती त्या टायमाला. विशाल्याला पुण्याला टाकल्याला अडकेमेला. आणि पप्पा तेव्हा माझं जमिनीचं बघायचे. आणि मग मी, माझी आई होती, कोमल होती. कोमलची 12वी संपली, ती एअर हॉस्टेलला जायची तेव्हा तिनं सुट्ट्या काढलेल्या. आणि मग आम्ही गेलेलो मस्तपैकी याला बुद्धगयाला. तर आता चाललं होतं. माझी मैत्रीण कोपऱ्यावर बोलत होत्या की अनिता चल काय करते आता, बस झालं ना आता सगळं सुरळीत चालू आहे आणि आता चल ना 10-11 दिवसासाठी. तर मी ठरवलं होतं जाण्याचं, पण काय आता माझं बिझनेस पण थोडंसं हे असतं. मग एवढं मागं आताच याला गेलो आपण कशाला गोव्याला, तेव्हा पण थोडंसं कामाच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तिथे ऑफिसचं काम चालू आहे. परत तिकडे काम बोलताना तिकडे घेतलेली ती जमीन, एवढी जमीन आहे माझी. आणि तिथे मी एकच रूम बनवला आहे सध्या. सगळ्याची कमेंट अशा पण आल्या की तिकडे बंगलो बनवणार होते. हो बंगलो बनवणार होती, पण बाऱ्यातच आम्ही शिर्डीची जमीन आम्ही घेऊन ठेवलेली बरेच दिवसापासून. आपलं हे भांडण वगैरे तेव्हा काहीच नव्हतं. आपण सगळं सुरळीत चालू होतं. आम्ही शिर्डीला गेलेलो तेव्हा आम्ही जमीन घेतलेली, कोमलने घेतलेली, मी घेतलेली. पण त्याच्यानंतर आपलं भांडणं मधामध्ये तर ते जमिनीचे काही पैसे बाकी होते, काही दिलेले होते. त्याच्यानंतर आम्ही ते रजिस्ट्रेशन केलं. मग रजिस्ट्रेशनलाच आमचे 4-5 लाख रुपये गेले, 4 लाख गेले. जमीन नावचं करायला 4 लाख गेले. आणि इकडचे कामं सगळे, त्याच्यात पैशाचं लग्न, मग काय करणार, कुठे कुठे पैसा लावणार. म्हणून ते बंगल्याचं काम, बंगला म्हणजे चांगलं हेच करणार. एक म्हणजे फार्म हाऊसच बनवणार थोडंसं झाडं वगैरे लावून. फक्त सगळे पोरं वगैरे आले का तिथं मस्त बसायला आणि रूम राहणार व्यवस्थित. बाकीच्या भाड्यानं रूम बनवून तिथं 10-15 रूम बनतील, मग ते भाड्यानं देईल. पण आताच होत नाही माझ्याच्यामध्ये सगळं काय. बरं बनवते. माझ्या किट्टू दादासाठीच बनवते. शिर्डीची जमीन मी माझ्या किट्टू दादाच्याच नावची करून देणार आहे लगेच थोड्या टायमाने. आता मी माझ्या नावचं केलं आहे, तर तुला हे होत नाही ना, नंतर मी माझ्या 2-3 वर्षाने किट्टू दादाच्या नावचं करून ठेवलं. शिर्डीची जमीन मी घेतली ती किट्टू दादाला, फक्त माझ्यासाठी. इकडचं आहे ते पण किट्टू दादाला. असं करेल. माझं जेवढं काय म्हणजे अर्ध असेल त्याच्या वडिलासाठी, पण अर्ध माझं किट्टू दादासाठी असेल, जे काय असेल माझं कमाई. त्याच्यामुळे मग मी धावपळ करते. मी स्वतःसाठी वेळ नाही देत, कुठे फिरत नाही, कुठं जात नाही. जायचं तर पोरांबरोबरच जाते, वेळ घालत नाही. की माझ्या बाळासाठी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी याच्या लाईफमध्ये तर लई कमवेल सगळं काय. पण माझं इच्छा आहे की माझ्या दादासाठी मला काहीतरी करायचंय, भरपूर करायचंय. इकडे दादा, एक पप्पा द्या गोडवानी, या ना. किट्टूला मस्त खात होते, खिचडी खाऊ घालत होते. अर्धीच खिचडी खाऊ घातली. अचानक फोन आला, इकडे कलरचं काम चालू आहे ऑफिसचं. तर तिकडे त्या कलरचं कमी पडली आणि थोडं बाकी पण कामं होते, लगेच यावं लागलं. तर आणलंय 1-2 ॲपल आणलेत, पण त्याला चाकू नाही आणला. आता फक्त केळी खाऊ शकते. आता फक्त केळी खाईल, चाकू नाही. तर मला काही कोणाचं चाकू आवडत पण नाही वापरायला. बरं आता बाय. काय नाही, एकदम मजेत. तर काय आता जाईल थोड्या टायमाने जेवायला. पहिले सगळे कामं आवरून घेते आणि मग चालू माझ्या. बरेच दिवसानंतर साडी घातली, तर मी पण बोलताना खरंच बरेच दिवस झाले साडी घातली. तर आज घातली, म्हटलं चला मूड झाला तर घातली सकाळी. असं वाटतं की अशा हलक्या घातल्या तर काय नाही वाटत, पण ते जड ब्लाऊज हे असतात ना, मला घालताच येणार. कारण की माझा हा खांदा दुखतोय जास्त टाईट ब्लाऊज नाही. मी त्याच्यामुळे टाईट ब्लाऊज पहिले शिवलेले आहेत, तर त्याच्या मी सगळ्याच्या शिलाई काढल्या. हा माझा खांदा दुखत राहतो, त्याच्यामुळे मी ते घालत नाही. आणि माझे प्रत्येक जण मला हमेशा का ऑफिसच्याच काम विचारतात. तर माझे बघा सगळे रूम आहेत, तुम्हाला दाखवते. ते बघा इकडे माझे भरपूर रूम आहे. इथे बाजूला गाड्याचं काम चालू आहे. आणि बघा ऑफिसच्या बाजूला पण माझे भाडोत्रीच सगळे. तिथून पाठीमागे, याच्या पाठीमागे पण माझा रूम आहे. इकडे याच्या पाठीमागे पण इथे आहे ना, याच्या पाठीमागे पण माझा रूम आहे भाडोत्री. इथे याच्या पाठीमागे पण माझा रूम आहे भाड्याने. भाडोत्री मोठा, पहिला आम्ही राहायचो इथे, खूप मोठं होतं. आणि इकडे एक शॉप आहे माझा परत एक. आणि मग इकडे सगळे माझे रेंटने दिलेले भाड्याने रूम आहे. अजून काम चालू आहे.
आणि मग तिकडे सगळे माझ्या भाड्याने दिलेले रूम आहेत आणि मग मला यावंच लागतं. मग कोणाला जमीन घ्यायची तर ते मला फोन करतात. आता मला काही दिवसभर बसायची पण गरज नाही, पण बसावं लागतं. बसलं तर भरपूर कामं होतात, नाही बसलं तर काहीच कामं होत नाही. तर तुम्हाला दाखवते मी. चला आता हे काय हा हे काय आता कलर चालू आहे ना, पुट्टी भरायचं काम चालू आहे. कलरनी पुट्टी चालू आहे. पुट्टी आपल्या घरी पुट्टी घरी काय हे डबल हात उभे ना. पुट्टी ते आपल्या किचनचं, माझ्या बेडरूमचं बघा, आपल्या बेडरूमचं हा. ते थोडंसं पुट्टी निघली, थोडीशी एवढी लावायला. आपल्या किचन मध्ये पण निघाली, हा. समजलं ना? ते पण लावायला लागले. मस्त. आता असा शॉप आम्ही ऐकणार आहे. हा ऐकणार आहे, माझा ऑफिसच्या बाजूला आहे. हा. पण हे असे बनवून मी ऐकणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. हा, कारण की एवढे तर मी ठेवू शकत नाही स्वतःसाठी. एवढे काय करायचे. तर एवढा मोठा शॉप आहे बघा. शॉप मध्ये हे पण आहे, पुढे शॉप आहे, पाठीमागे किचन आहे. हे म्हणजे kitchen. असं हे पण करू शकतो, यूज पण करू शकतो. बघा, कोणी यूज बी करू शकतं, म्हणजे राहूही शकतं. छोटंसं त्यांना बाथरूम दिलेलं आहे, छोटंसं त्यांना हे दिलेलं आहे. काम चालू आहे कलरचं. हा, आणि छोटंसं हे दिलेलं आहे. आणि पाठीमागे मी रूम बनवून विकणार आहे. पाठीमागे पण बनवून रूम विकणार आहे. तर कोणाला पण रूम पाहिजे असेल तर मी सांगेन, तुम्हाला कमेंट करून सांगा मला. कारण की इकडचे तर असतात, पण आता इकडचे कोणी जवळचे असते तर खरंच मम्मीकडनं घ्या असं. तर एवढा मोठा शॉप आहे बघा. हा विकायचं आहे आपल्याला. हे इकडे अजून एवढे रूम बनवायचे राहिले. जीवन के यही 4 दिन. क्या चल रहा है, काम धंदा हो गया? हो गया. तिकडे फिरवा बघा, ती चाळ पण पूर्ण ऐकली आहे. म्हटलं पूर्ण चाळ ऐकली. राहायला आले, पूर्ण चाळ बनवली होती, पूर्ण राहायला आले लोक. आता इथे मी स्वतःसाठी रूम ठेवणार आहे. अजून 2-3 ठेवेल स्वतःसाठी, 1-2 बाकीचे 3-4 सेल करेल, जसं होईल तसं असं करेल. हा मग तर बघू आता. आमची इकडेच ही आहे लाईफ, त्याच्यामुळे आम्हाला जास्त करून आता इकडेच दिवस काढायचा आहे. इकडेच बरं आहे. तिकडे वर माडीवर चढणं बरोबर नाही. माडी चढायचं काय नाही, पण मग काम 2 पैसे पण आपण आणि मग नुसतं माडीवर जाऊन बसायचं काय तिथं. नुसतं बसून काय फायदा नाही ना. आता चालते हातपाय तोपर्यंत कमवायचे 2 पैसे, नसले तर काही नाही. तर मी माझ्या ऑफिसचं इकडनं पण दार आहे आणि इकडनं पण आता ही गल्ली राहणार सगळी. एवढी गल्ली राहणार ही ऑफिसची, एवढी गल्ली राहणार माझ्या ऑफिससाठी. आणि इकडनं पण हा मोठा रूम राहणार माझा. मग इकडनं हा दरवाजा दिलाय माझ्या ऑफिसला मी. तिकडनं पुढून बिसेटर राहणार, इकडनं पण राहणार. म्हणजे आपल्याला काही बनवायचं तर बनवू शकतात. हे दुसरा रूम आहे. ये इकडे. हे आता बंद आहे, अजून काम चालू आहे. सगळं पुट्टी भरायचं काम चालू करायचंय. तर चला आता आम्ही ऑफिसवरून आलो. आता मस्त पप्पाला वाढून देते. फ्लावर बनवली, हे बनवलेलं आहे बेसन, बाजरीची भाकर. मी मस्त गरम केलं खिचडी वगैरे. आता पप्पाला पण वाढते आणि मी पण घेते. मला खिचडी जरा जास्त आवडते, त्याच्यामुळे चला आता पप्पाला वाढते. मी पहिले साडी चेंज करते आणि हे करते काय आपलं तोंडात पाय धुते आणि मग तुम्हाला भेटू पण. आई माझी आई झुंबा क्लासला घेऊन जाते. हो, तुझी आई सगळंच करते. आई मी स्पायडरमॅन खेळते. काय घेऊन देऊ? स्पायडरमॅन. बरं, घेऊन देते बाबा. काय काय द्यायचे ते घेऊन देते. कॅप्टन अमेरिका स्पायडरमॅन पाहिजे. हो ना. माझं सोनं बोलला आज किती दिवस झालं नव्हतं आलं, 2-3दा आलं तर झुंबा क्लासला. आज बोलला आई घेऊन जाते का, तर लय लाडीगुडी लावत होतं. आई जाशील ना सकाळपासून, आई जाशील ना घेऊन, आज आई जाशील ना. म्हटलं हो बाळा, घेऊन जाते आज. जमा काय बाळा तुझ्या वाचून मला पण करमत नाही राजारी. पहिले आता स्कूलला गेल्यावर सगळ्याचे कमेंट येतात, खलत मम्मी कुठू दबा क्लासला हे घालून जाते. ओढणी घेते दादा, तर कॉटनची घेऊन, कॉटनची घेऊन पुसायला आहे रुमाल. अरे माझे टाचा दुखतात म्हणून ते हे घातले. विशालला म्हटलं ते मागवतं, विशालनं मागवले टाचा फाटायचं. टाचा फाटल्यात नाहीत माझ्या कधी, आणि याच मागवलं त्यांनी. तर चला आता आम्ही मला पण लाईट वाले शूज ऑर्डर केले. हा, किटू दादाला पण नाईट वाले शूज ऑर्डर केले. लाईट वाले. हा नाईट वाले. तर चला आले लाईट वाले. अरे पप्पा आणि मम्मी खाली वाट बघताय माझे.
आले दादा आपल्या दोघांची बूट घाल लवकर. मी पण आता शूज घालते. शूज मी तिकडे ठेवून देते. रोज रोज वरती आणायचा आणि हे करायचं कुठे त्याच्यामध्ये क्लासमध्येच ठेवून देते. आहे का जागा ती? हा सगळेजण तिकडे ठेवतात. हा, मग तिथं ठेवायचं ना. हा तर आता माझ्या बाळांनी मी हा ब्लॉग इथे चेंज करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खरोखर द्या खलात मम्मीला प्रेम, दादाला आणि मला. आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबा. आम्हाला लवकर 100. माझं बाळ काय मला बोलतंय, आई तुला काय भेटेल लवकर मला? बेल बेल नाही, गोल्डन पे बटन. गोल्डन पे बटन. म्हटलं दादा मला लवकर कोणी सबस्क्राईब करणार नाही. तू चांगले चांगले ब्लॉग काढ. तू जे कर तुला भेटलं तर मग मला भेटलं. असं आहे दादा, तू जे काय करशील ते मला होईल दादा. मला असं वाटेल की मी माझ्या बाळातच सगळं बघितलं. माझं तर लवकर होणार नाही पण तुझं लवकर होईल शोन्या. तू जास्त मेहनत कर हा शोना. हा. तुला शिकले प्रेम देतात. विचार किती जण प्रेम देतात, किती प्रेम देतात विचार. किती जण फ्रेंड देते मला. लय देतात. सगळ्या ऑडियन्स प्रेम देतात तुला. त्यांना सगळ्याला किसमिसचं हे बोल, हॅपी किसमस. हॅपी क्रिसमस. तर आता आम्ही हा ब्लॉग इथे जिंकू. चला बाय बाय. बाय बाय, टाटा, टेक केअर. टेक केअर. असा फोटो घ्या आमचा.